बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ दुपारी 3 वाजता होणार आहे। याच कार्यालयामध्ये प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्या देखील मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या आहेत। ही निवडणूक चर्चेत आली ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्गातून या कारखान्याची निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। तर दुसरीकडे शरद पवार गटाने देखील ही निवडणूक लढवली आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून या कारखान्याची निवडणूक लढवली जात आहे आणि आज या पॅनलचा देखील प्रचाराचा शुभारंभ बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या कार्यक्रमासाठी योगेंद्र पवार देखील उपस्थित राहणार आहेत। तर कालच गुरु शिष्याची जोडी समजली जाणार आहे। अजित पवार यांचे 28 वर्षापासून कट्टर विरोधक असलेले रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे। काल त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ नीरा वाघाज या ठिकाणी झाला। कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी या सभेतून चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी अनेक आरोप केलेले आहेत। त्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार आज काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले। एकूणच ही निवडणूक चौरंगी होत असल्याने माळेगावचा सभासद कुणाला कौल देणार हे देखील पाहण्यात औत्सुक्याचे ठरणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।